नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। वारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता। पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालय केंद्र शासनाने पशुधनाच्या विकासासाठी देशात प्रथमच खासगी तत्वावर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स या महाविद्यालयास परवानगी दिली असून राज्यात चौथे व पुणे विभागात पहिलेच महाविद्यालय असल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत देऊन जूनपासून महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार असल्याचे सांगितले। केंद्र शासनाच्या मत्स्यपालन पशुसंवर्धन विभागाने मंजुरी दिली असून गेल्या 5 वर्षापासून डॉक्टर कोरे यांनी बाळगलेले स्वप्न अखेर पूर्णत्वास आले। व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या तज्ज्ञ समित्यांनी 2 वेळा प्रत्यक्ष भेट देऊन सर्व निकषांची काटेकोर तपासणी केली। आवश्यक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, तज्ज्ञ प्राध्यापक व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतरच ही मान्यता देण्यात आली। विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन ही पदवी मिळणार आहे। वारणा विभाग शिक्षण मंडळ हे KG to PhD शिक्षण देणारे अग्रगण्य शैक्षणिक संकुल आहे। भारत हा जगातील दुग्ध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश आहे। अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। मात्र या तुलनेत देशात पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या व संशोधन मर्यादित आहे। या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने पशुवैद्यकीय खासगी महाविद्यालयांच्या द्वारे संशोधन व सेवावर भर दिला आहे। पत्रकार परिषदेत वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजींनी, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर UB देशांनावर, जीवनकुमार शिंदे उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।